Hello everyone, welcome to all in our biology lecture. We are studying chapter number first, reproduction in lower and higher plant. Today we discuss very much important point, that is double fertilization. In previous board exam, most of the time question was asked on double fertilization. So let us start. Now let us see what is double fertilization. First we see the definition. Double fertilization, the fusion of one male gamete with egg and that of another male gamete with secondary nucleus is called as double fertilization. It is the characteristic feature of angiosperm. It was discovered by Navachin in 1898 in Lilium and Fritillaria species. आपण इथं डबल फर्टिलायझेशनची पहिल्यांदा डेफिनेशन बघतोय. डबल फर्टिलायझेशन मध्ये नावाप्रमाणे डबल फर्टिलायझेशन मीन्स टू, दोनदा फर्टिलायझेशन आपल्याला इथं पाहायला मिळतंय. आपण ही जी प्रोसेस जी आहे डबल फर्टिलायझेशनची ही आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत इथं एक मेल गॅमेट जो आहे तो एक सेल बरोबर एक बरोबर फर्टिलाइज होतो, फ्यूज होतो. ते झालं पहिलं फर्टिलायझेशन. आणि दुसरा मेल गॅमेट जो आहे तो सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो, हे झालं दुसरं फर्टिलायझेशन. अशा प्रकारे आपल्याला दोन मेल गॅमेट दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फ्यूज होतात आणि आपल्याला डबल फर्टिलायझेशन झालेलं पाहायला मिळतं. हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे अँजिओस्पर्मचं. डबल फर्टिलायझेशन हे एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे अँजिओस्पर्मचं. याची डिस्कवरी नवाचिन 1898 मध्ये दोन स्पीसीज मध्ये याने डिस्कवर्ड झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. लिलियम आणि फ्रिटालारिया ह्या ज्या दोन स्पीसीज आहे ह्या दोन स्पीसीज मध्ये नवाचिनने 1898 मध्ये डबल फर्टिलायझेशन ही जी प्रोसेस जी आहे ती शोधून काढली. आता डबल फर्टिलायझेशन ही प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये आपण डबल फ्युजन आपल्याला इथं पाहायला मिळतंय. आणि ह्या डबल फ्युजनला आपण किंवा डबल फर्टिलायझेशन जे आहेत हे दोन प्रोसेस वेगवेगळ्या याच्यामध्ये पाहायला मिळतात. पहिली जी आहे सिनगॅमी. Now what is syngamy? It is the fusion of first male gamete with egg. Remember, it is the fusion of first male gamete with egg. It results in the formation of diploid zygote which develops to form embryo. It is called generative fertilization. आता पहिलं फर्टिलायझेशन जे आहे त्याला आपण सिनगॅमी म्हणतोय. इथं फर्स्ट मेल गॅमेट जो असणार आहे हा एक बरोबर फ्यूज होतोय आणि इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट. आपल्याला माहिती एक सेल हॅप्लॉइड असते आणि मेल गॅमेट सुद्धा हॅप्लॉइड असतो. हॅप्लॉइड या दोन सेल ज्या आहेत त्या एकत्र आल्यामुळं आपल्याला जे नवीन स्ट्रक्चर तयार होत आहे ते आपलं असणार आहे डिप्लॉइड. आणि इथं आपल्याला डिप्लॉइड झायगोट इथं फॉर्म होताना पाहायला मिळतोय आणि हा झायगोट पुढं एम्ब्रिओमध्ये डेव्हलप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे जे फर्टिलायझेशन आहे याला आपण म्हणतोय जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे, पुढची प्रोसेस आहे ट्रिपल फ्युजन. इट इज द फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट विथ सेकंडरी न्यूक्लियस. आता सेकंड मेल गॅमेट जो आहे हा सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो. सेकंडरी न्यूक्लियस आपण एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. सेंटरला दोन न्यूक्लियाय आपल्याला प्रेझेंट असलेले पाहायला मिळत आहे त्याला आपण म्हणतोय सेकंडरी न्यूक्लियस. याच्याबरोबर जो आपला दुसरा मेल गॅमेट जो आहे तो जाऊन फ्यूज होतो अँड इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड PEN. पेनचा इथं लॉंग फॉर्म आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. पेनचा काय लॉंग फॉर्म होतोय प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस विच डेव्हलप्स टू फॉर्म एंडोस्पर्म. पुढे हे जे ट्रिपल फ्युजन जे आहे म्हणजे एक मेल गॅमेट आणि त्याबरोबर त्याचं फ्युजन होत आहे दोन सेकंडरी न्यूक्लियस. म्हणजे असं किती न्यूक्लियस फ्यूज होत आहेत, साधारण आपल्याला इथं 3 न्यूक्लियस फ्यूज होताना पाहायला मिळतात, म्हणून याला आपण म्हणलंय ट्रिपल फ्युजन. हा जो ट्रिपल फ्यूज झालेलं जे स्ट्रक्चर आहे याचं कन्व्हर्जन पुढे एंडोस्पर्म मध्ये होतं. एंडोस्पर्म हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे जो डेव्हलपिंग एम्ब्रियोला नरिश करायचं काम करतो सीडमध्ये. सिन्स बोथ मेल गॅमेट्स पार्टिसिपेट इन फर्टिलायझेशन इट इज कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. म्हणजे डबल फर्टिलायझेशन का म्हटलं इथं, दोन मेल गॅमेट फर्टिलायझेशन मध्ये सामील होतात, दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते फर्टिलाइज होतात, म्हणून त्याला आपण डबल फर्टिलायझेशन म्हटलेलं आहे. इथं डायग्राम मध्ये बघा
आपल्याला जी डायग्राम दाखवलेली आहे त्या डायग्राम मध्ये आपण जर बघितलं तर ही जी पहिली जी डायग्राम जी आहे याच्यामध्ये आपल्याला ही डायग्राम जी आपण म्हणूया ही आहे आपली डबल फर्टिलायझेशनची लास्ट स्टेज मधली डायग्राम, ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन जर्मिनेट होतो स्टिग्मावर, नंतर पोलन ट्यूब फॉर्म होते आणि ही पोलन ट्यूब एम्ब्रियो सॅक मध्ये एंटर झाल्यानंतर दोन मेल गॅमेट रिलीज करते. एक मेल गॅमेट पोलार न्यूक्लिया बरोबर फ्यूज होतं आणि दुसरा मेल गॅमेट एक सेल बरोबर फ्यूज होतं आणि अशा प्रकारे आपल्याला इथं डबल फर्टिलायझेशन झालेलं पाहायला मिळतं. इथं झूम करून आपल्याला पहिली डायग्राम दाखवली आहे बघा. ह्या डायग्राम मध्ये काय दाखवलंय बघा, रिलीज ऑफ स्पर्म सेल म्हणजेच मेल गॅमेट. इथं ज्यावेळेस पोलन ट्यूब सिनर्जिड सेलला रप्चर्ड करून एम्ब्रियो सॅक मध्ये एंटर होते त्यावेळेस दोन मेल गॅमेट ती रिलीज करते आणि पहिला मेल गॅमेट हा सेकंडरी एक सेल बरोबर फ्यूज होतो तर दुसरा हा सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो. इथं बघा आफ्टर फ्युजन पहिला मेल गॅमेट एक सेल बरोबर फ्यूज झाल्यानंतर आपल्याला डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होतं, त्याला म्हणतो आपण झायगोट. दुसरा मेल गॅमेट हा सेकंडरी न्यूक्लिया बरोबर फ्यूज होतं. सेकंडरी न्यूक्लिया दोन आहेत, दोन न्यूक्लिया हे हॅप्लॉइड आहेत, हॅप्लॉइड डिप्लॉइड, प्लस त्यांना तिसरा मेल गॅमेट जाऊन फ्यूज होतो आणि अशा प्रकारे आपल्याला ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर 3N स्ट्रक्चर आपल्याला इथं पाहायला मिळतं. 3N स्ट्रक्चर आपल्याला डेव्हलप होताना पाहायला मिळतं. ते असणार आहे एंडोस्पर्म. ते आहे एंडोस्पर्म. आता आपण ही जी प्रोसेस जी आहे ही इन डिटेल आपण इथं बघणार आहोत. डबल फर्टिलायझेशन कसं होतं ते आपण ह्या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये. So let us see the procedure of double fertilization. We are discussing here in stepwise manner. When the question asks explain the procedure of double fertilization, you can describe as follows. First, the process of double fertilization start after pollination. The intine of the pollen grains forms pollen tubes and passes through the germ pore. लक्षात ठेवा, आपल्याला ज्यावेळेस क्वेश्चन विचारला जातो का डबल फर्टिलायझेशन प्रोसेस जी आहे ती डिस्क्राईब करा, एक्सप्लेन दी प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन, त्यावेळेस आपण ही प्रोसेस जी आहे स्टेप वाईज मॅनरनी जसे आपण इथं डिस्क्राईब करणार आहोत किंवा आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत त्या पद्धतीनंच आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम आपण एक्सप्लेन करायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदी आपण जर बघितलं डबल फर्टिलायझेशन ही जी प्रोसेस असणार आहे आफ्टर पॉलिनेशन सुरुवात होते. पॉलिनेशन आपण जसं बघितलंय का पोलन ग्रेन जेव्हा स्टिग्मावर जाऊन पडतात सेम फ्लावरच्या किंवा अदर फ्लावरच्या किंवा अदर प्लांट फ्लावरच्या, त्या प्रोसेसला आपण पॉलिनेशन म्हणतो. आफ्टर पॉलिनेशन काय होणार आहे, इंटाइन ऑफ द पोलन ग्रेन्स फॉर्म्स पोलन ट्यूब. पोलन ग्रेनचं जे इंटाइन जे आहे, इंटाइन आणि एक्झाइन, तर इंटाइन जे आहे आपल्याला इथं पोलन ग्रेनचं पोलन ट्यूब फॉर्म करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ही जी पोलन ट्यूब जी आहे थ्रू जर्मपोर आपल्याला पुढे बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळते. द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज स्टिम्युलेटेड बाय द शुगरी सबस्टन्स प्रोड्यूस ऑन द स्टिग्मा. आता पोलन ट्यूबची ग्रोथ जी आहे स्टिम्युलेट करायचं काम स्टिग्माने प्रोड्यूस केलेलं शुगरी सबस्टन्स करणार आहे. या अगोदर आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आपण बघितलं होतं. जे कॉम्पॅटिबल पोलन ग्रेन आहेत तेच फक्त स्टिग्मावर जर्मिनेट होणार आहे. कॉम्पॅटिबल म्हणजे कोणते, मँगोचेच पोलन ग्रेन मँगो फ्लावरच्या स्टिग्मावर पडले तरच ते जर्मिनेट होतील, अदरवाईज नाही. तर ते असणार आहे कॉम्पॅटिबल. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये आपण बघितलं शुगरी सबस्टन्स स्टिग्मा प्रोड्यूस करतो आणि हा जो शुगरी सबस्टन्स जो आहे तो पोलन ट्यूबला स्टिम्युलेट करायचं काम करतो. द पोलन ट्यूब विथ 2 मेल गॅमेट्स and tube nucleus run through style and finally turns toward the micropylar end of the ovule in the cavity of the ovary. लक्षात ठेवा, पोलन ट्यूब्स ज्यावेळेस स्टाईल मधून रन होते, मूव्ह होते, त्यावेळेस त्या पोलन ट्यूब मध्ये 2 मेल गॅमेट आणि एक ट्यूब न्यूक्लियस असणार आहे. बिफोर रिलीजिंग और बिफोर एंटरिंग दी ओव्हिल आपल्याला पोलन ट्यूबमध्ये
2 मेल गॅमेट आणि 1 ट्यूब न्यूक्लियस असणार आहे. आणि ही जी पोलन ट्यूब आहे थ्रू स्टाईल आपल्याला रन होताना पाहायला मिळते. कुठं जाणार आहे ती? मायक्रोपायलर एंडकडे. मायक्रोपायलर एंड ऑफ दी ओव्हल इन दी कॅव्हिटी ऑफ दी ओव्हरी. नेक्स्ट important point is the length of the pollen tubes depends on the length of style. आता आपल्याला असा प्रश्न विचारला कोणी, पोलन ट्यूबची लेंथ किती असणार आहे? तर पोलन ट्यूबची लेंथ ही कशावर डिपेंडंट असते? लेंथ ऑफ स्टाईल. स्टाईलची जेवढी लेंथ तेवढीच पोलन ट्यूबची लेंथ ही असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर डायग्राम मध्ये आपल्याला ही जी प्रोसेस जी आहे, आता आपण ज्या स्टेप डिस्क्राईब केल्या त्या स्टेप आपल्याला सगळ्या पाहता येईल. हे बघा, इथं 2 पोलन ग्रेन दाखवलेत. त्यातला एक पोलन ग्रेन हा जर्मिनेट होतोय, पोलन ट्यूब फॉर्म करतोय. बरोबर, ही आहे पोलन ट्यूब. स्टाईल मधून आपल्याला मायक्रोपायलर एंडकडे किंवा मायक्रोपायलर एंड पर्यंत रीच झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता या पोलन ट्यूब मध्ये मेल जर्म सेल किंवा 2 मेल गॅमेट आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि अजून एक न्यूक्लियस याच्यामध्ये असणार आहे, ट्यूब न्यूक्लियस. याच्यामध्ये काय असेल? ट्यूब न्यूक्लियस. तर ही स्टेप आपल्याला सगळ्या ह्या डायग्राम मध्ये पाहायला मिळतात. Next step is when the pollen tubes enter through the micropylar end of the ovule for fertilization, it is called porogamy. Sometimes it may enter through integuments and called as mesogamy, or sometimes through chaliza and called as chalizogamy. Now here we see the entry of pollen tube. The entry of pollen tube into the ovule. In which part? According to that, we study here 3 types of gamy. आपल्याला इथं 3 प्रकार बघायचे. पोलन ट्यूब्स ओव्हिल मध्ये कुठून एंटर होते आणि त्याच्यानुसार इथं 3 प्रकार आपल्याला स्टडी करायचे आहेत. पोरोगॅमी मध्ये आपण बघितलं, पोलन ट्यूब एंटर होते ओव्हिल मध्ये थ्रू मायक्रोपायलर एंड. पहिल्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्या डायग्राम मध्ये आपल्याला इथं पाहायला मिळत आहे, मायक्रोपायलर एंड कडून जर पोलन ट्यूब एंट्री होत असेल तर त्याला म्हणायचं पोरोगॅमी. सेकंड, मेसोगॅमी. मेसोगॅमी मध्ये पोलन ट्यूबची एंट्री होणार आहे ओव्हिल मध्ये थ्रू इंटेग्युमेंट्स. पोलन ट्यूबची एंट्री जर ओव्हिल मध्ये होत असेल तर त्याला म्हणणार आहोत आपण मेसोगॅमी. तिसरा टाइप आहे चलायझोगॅमी. चलायझोगॅमी मध्ये पोलन ट्यूबची एंट्री होणार आहे थ्रू चलायझा. चलायझा कडून आपल्याला पोलन ट्यूबची एंट्री होताना पाहायला मिळते, त्याला म्हणतो आपण चलायझोगॅमी. Next, filiform apparatus of synergids attract the pollen tubes towards egg apparatus. आता इथं फिलिफॉर्म apparatus आपल्याला एम्ब्रियो सॅक मध्ये जिथं एग apparatus असतं तिथं आपल्याला इथं फिलिफॉर्म apparatus प्रेझेंट असलेले पाहायला मिळतं. फिलिफॉर्म apparatus इथं प्रेझेंट असलेले पाहायला मिळतं एग apparatusच्या तिथे. ठीक आहे. आता याचं काम काय आहे? फिलिफॉर्म ॲपरेटसचं पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करायचं. ओव्हिल मध्ये एंट्री कुठून होणार आहे? थ्रू एग ॲपरेटस. जिथं एग ॲपरेटस आहे तिथून ओव्हिल मध्ये एंट्री होणार आहे, एम्ब्रियो सॅक मध्ये एंट्री होणार आहे. आणि हे का आपण इथं याच्यामध्ये बघितलं, एग ॲपरेटस कुठं आहे हे पोलन ट्यूबला कसं कळणार? तर फिलिफॉर्म ॲपरेटस जे आहे ते पोलन ट्यूबला तिथं अट्रॅक्ट करणार आहे. जिथून पोलन ट्यूब मध्ये एम्ब्रियो सॅक मध्ये पोलन ट्यूबची एंट्री होईल तिथंच फिलिफॉर्म ॲपरेटस किंवा आपण ज्याला म्हणूया एग ॲपरेटस प्रेझेंट असेल. नेक्स्ट इज ॲज द पोलन ट्यूब्स इलॉंगेट इट कॅरीज विथ इट 2 हॅप्लॉइड नॉन मोटाईल मेल गॅमेट्स अँड हेन द फर्टिलायझेशन इज कॉल्ड सायफेनोगॅमी. सायफेनो मीन्स ट्यूब. आता इथं लक्षात द्या, सायफेनोगॅमी कशाला म्हणायचं आहे? पोलन ट्यूब्स कॅरीज 2 हॅप्लॉइड नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. याच्यामध्ये मेल गॅमेट कसे आहेत? हॅप्लॉइड आहेत आणि नॉन मोटाईल आहेत. ते स्वतःहून मूव्ह होत आहेत का? नाही. कोण मूव्ह करतंय त्यांना? थ्रू पोलन ट्यूब्स ते फर्टिलायझेशन मध्ये सहभागी होणार आहेत. आणि अशा प्रकारचं जे फर्टिलायझेशन जे आहे त्याला आपण म्हणतोय सायफेनोगॅमी. सायफेनो मीन्स ट्यूब. नेक्स्ट इज ऑन पियर्स द न्यूसेलस द पोलन ट्यूब्स penetrate the embryo sac. The pollen tubes penetrate the embryo sac. Its tip penetrate the embryo sac and reaches the egg apparatus, passing either between egg
and synergid or between one synergid and wall of embryo sac. आधी तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस पोलन ट्यूब न्यूसेलसच्या जवळ पोहोचते, पोलन ट्यूब एम्ब्रियो सॅक मध्ये पेनिट्रेट होणार आहे, याचा टिप पेनिट्रेट होण्यावर जे आहे एम्ब्रियो सॅक मध्ये, हे कुठून पेनिट्रेट होणार आहे, एग ॲपरेटस मधून एका आयदर बिटवीन दी एग म्हणजे दोन एग आणि ज्याला आपण सिनर्जिड सेल जे आहे त्याच्यामधून, किंवा एका साईडने सिनर्जिडच्या एका साईडने किंवा वॉल रप्चर करून एम्ब्रियो सॅक मध्ये आपल्याला पोलन ट्यूब एंट्री होताना पाहायला मिळते. नेक्स्ट, अल्टिमेटली द टिप ऑफ पोलन ट्यूब बस्ट अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज. ज्यावेळेस पोलन ट्यूब एम्ब्रियो सॅक मध्ये थ्रू एग ॲपरेटस आपल्याला एंट्री होताना पाहायला मिळते, त्यावेळेस पोलन ट्यूब बस्ट होते आणि बस्ट झाल्यानंतर पोलन ट्यूब मध्ये असलेले 2 मेल गॅमेट्स रिलीज होतात. द ट्यूब न्यूक्लियस डिजनरेट बिफोर बस्टिंग ऑफ द पोलन ट्यूब. बघा, पोलन ट्यूब मध्ये आपण बघितलं ज्यावेळेस जर्मिनेट होत होते त्यावेळेस 2 मेल गॅमेट आणि एक ट्यूब न्यूक्लियस प्रेझेंट होता, पण ज्यावेळेस पोलन ट्यूब एम्ब्रियो सॅक मध्ये एंट्री करते आणि ती बस्ट होणार आहे त्याच्या अगोदरच ट्यूब न्यूक्लियस हा डिजनरेट होतो. म्हणजे बस्टिंगच्या अगोदर आपल्याला पोलन ट्यूब मधला ट्यूब न्यूक्लियस हा डिजनरेट होतो आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 2 मेल गॅमेट प्रेझेंट असलेले पाहायला मिळतात. बस्ट झाल्यानंतर पुढची स्टेप बघा, वन ऑफ दिस मेल गॅमेट फ्युजेस विथ दी एग सेल or oosphere causing fertilization, as a result of which diploid oospore or zygote is formed. Diploid oospore or zygote is formed and this is called first fertilization or syngamy. मेल गॅमेट ज्यावेळेस रिलीज केले जातात एम्ब्रियो सॅक मध्ये, लगेचच त्यातला एक मेल गॅमेट जो आहे तो एक सेल बरोबर फ्यूज होतो, फर्टिलायझेशन होतं आणि इथं आपल्याला आफ्टर फर्टिलायझेशन जे स्ट्रक्चर तयार होतं ते डिप्लॉइड असणार आहे. मेल गॅमेट हॅप्लॉइड, एक सेल हॅप्लॉइड, हॅप्लॉइड एकत्र आले, डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार झाले आणि ते जे डिप्लॉइड स्ट्रक्चर असेल त्याला आपण ऊसपोर किंवा झायगोट म्हणतो. हे असणार आहे आपलं पहिलं फर्टिलायझेशन, फर्स्ट फर्टिलायझेशन ऑर वी कॉल्ड एज सिनगॅमी. याला आपण काय म्हणणार आहोत, सिनगॅमी. त्याच्यानंतर सेकंड जे आहे, नेक्स्ट स्टेप जे आहे बघा, द अदर मेल गॅमेट्स म्हणजे सेकंड मेल गॅमेट जो आहे फ्युजेस विथ द सेकंडरी न्यूक्लियस फॉर्मिंग द ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूसेलस which later on gives rise to endosperm. This is called as triploid fusion or second fertilization. आता सेकंड मेल गॅमेट जो आहे हा हॅप्लॉइड आहे, बरोबर. आता हा हॅप्लॉइड मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो. सेकंडरी न्यूक्लियस किती आहेत, 2, एक आणि 2. आता हे 2 सेकंडरी न्यूक्लियस आणि एक मेल गॅमेट हे फ्युजन जे असणार आहे हे कसं असेल, ट्रिपल फ्युजन, ज्याला आपण ट्रिपल फ्युजन म्हणतो. ठीक आहे. ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस विच लॅटर गिव्ह राईज टू एंडोस्पर्म. फ्युजन झाल्यानंतर जे ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस जे आहे याचं पुढे कन्वर्जन एंडोस्पर्म मध्ये होतं आणि हे जे फ्युजन जे आहे याला आपण ट्रिपल फ्युजन किंवा सेकंड फर्टिलायझेशन म्हणतो. Thus, this process of fertilization, which occurs twice in the same embryo sac at time by 2 male gametes, syngamy and triploid fusion, is called as double fertilization. आतापर्यंत आपण या प्रोसेस मध्ये काय बघितलंय बघा, एम्ब्रियो सॅक मध्ये, एकाच एम्ब्रियो सॅक मध्ये 2 मेल गॅमेट फ्यूज होतात, फ्युजन होतं, फर्टिलायझेशन होतं आणि ते असणार त्याला आपण म्हटलंय सिनगॅमी किंवा ट्रिपल फ्युजन. यालाच आपण डबल फर्टिलायझेशन म्हणतोय. ॲज इट इज आपण डायग्राम पहिल्याच वेळेस बघितलेले आहे. परत एकदा इथं आपण रिलीज झाल्यानंतर रिलीज ऑफ स्पर्म सेल इथं दाखवले पहिल्या ह्या डायग्राम मध्ये. एक मेल गॅमेट जो आहे तो एक सेल बरोबर फ्यूज होतो, डिप्लॉइड झायगोट तयार होतो आणि दुसरा मेल गॅमेट ह्या सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होऊन ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर किंवा ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म आपल्याला इथं
तयार होताना पाहायला मिळतो. नेहमी लक्षात ठेवा, डबल फर्टिलायझेशन मध्ये जो एंडोस्पर्म जो आहे हा ट्रिप्लॉइड असणार आहे, 3n असणार आहे, आणि झायगोट हा नेहमी डिप्लॉइड असेल. तर सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन अशा दोन्ही मिळून आपण फर्टिलायझेशन इथं बघितलं, त्यालाच आपण डबल फर्टिलायझेशन. हे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे अँजिओस्पर्मचं. Now see here the significance of double fertilization. First, it is a unique feature of angiosperm. Double fertilization is a unique feature of angiosperm. It ensure म्हणजे खात्री करणे, ensure that the parent plant invest a seed with a food store only if the egg is fertilized. Next is the diploid zygote develops into a embryo. Diploid zygote develops into an embryo which consequently develops into a new plant. The triploid pen, primary endosperm nucleus. The triploid pen means primary endosperm nucleus. Remember the long form of pen. Develops into nutritive endosperm tissue. Pen is converted into nutritive endosperm tissue. Endosperm nourish the developing embryo. It restores the diploid condition by fusion of haploid male gametes with haploid female gametes through syngamy. Diploid structure, after fusion of male and female gamete it forms, and that fusion we call as syngamy. The last one, it also helps to avoid polyembryony. Poly means many embryo formation. So this process that can helps to avoid polyembryony. So these are the significance of double fertilization.